Good morning, student. In the previous video, we complete our practice set 2. आपण practice set 2 हा कंप्लीट केलेला आहे. त्या practice set 2 मध्ये आपण जे अँगल्स आहे, टाइप्स ऑफ द अँगल, acute अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, झिरो अँगल, कंप्लीट अँगल, त्याची उदाहरणे आपण बघितलेली आहेत. टुडे we are going to learn how to construct angle bisector. Angle bisector म्हणजे कोन दुभाजक आपण कसं करायचं, how to construct angle bisector by using compass, हे आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला इन्स्ट्रुमेंटची माहिती असणं आवश्यक आहे. हा जो आहे याला काय म्हणतात, डिवायडर म्हणतात. काय आहे, डिवायडर. नंतर बघा हा काय आहे, कंपास. या कंपासच्या साहाय्याने आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. नंतर आहे बघा हा काय आहे, प्रोटेक्टर. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपल्याला अँगल मेजर करता येईल. नंतर स्केल आहे. स्केलच्या साहाय्याने आपल्याला कोणतीही लेंथ आपल्याला काढता येते, हे सेगमेंट काढता येते किंवा लाईन आखता येते. तर सर्वप्रथम आपण बघूया, टू कन्स्ट्रक्ट or to draw an angle bisector using compass. Our first topic is to draw an angle bisector and an angle bisector using compass. तर कंपासच्या साहाय्याने आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी सर्वप्रथम आपल्याला अँगल काढावा लागेल विथ एनी मेजर. ओके, अँगल आपल्याला काढावा लागेल. तर अँगल कसं काढायचं तुम्हाला माहित आहे. तर सर्वप्रथम एक रे काढावं लागेल. ओके, सर्वप्रथम आपल्याला रे काढावं लागेल. बाय युजिंग अ protector, you have to take any measures of the angle. Put the pointer of this protector on this point. Suppose I am taking here 60 degree. Okay, 60 degree I am taking here. 10, 20, 30, 40, 50 and 60. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय काढलेला आहे, अँगल काढलेला आहे. ओके, दिस इज अ अँगल ऑफ 60 डिग्री. ओके, सपोज द नेम ऑफ दिस अँगल is B. B is a vertex and it is a C. Now by using compass, we have to draw the angle. You draw the angle bisector. Angle bisector आपल्याला काढायचा आहे. तर put the pointer, take the appropriate distance in compass. आपल्याला पाहिजे तेवढं अंतर आपल्याला या कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओके, put the pointer of the compass on the point B and mark one arc. Okay, on the arm AB and the arm BC. Look here. On the arm AB of the angle ABC and BC of the angle ABC. तर या AB आणि BC वर आपल्याला कंपासच्या साहाय्याने एक आर्क आखायचा आहे. त्यानंतर बघा, this arc intersect or touch the arm. Where this arc touch? On the arm, this point, and on this arm we see this point. So from this point, या पॉइंट मधून आपल्याला एक आर्क आखायचा आहे. बघा कशा प्रकारे. ओके, from the same on the arm BC where this arc touch
आर इंटरसेक्ट फ्रॉम दॅट पॉइंट, त्या पॉइंट मधून आपल्याला एक आर्क आखायचा आहे. ओके, त्यानंतर बघा दिस टू आर इंटरसेक्ट ॲट दिस पॉइंट. ओके, देन we have to pass one ray from the vertex B through this intersection of the two arc. या दोन इंटरसेक्शन मधून आपल्याला एक रे आखायचा आहे. ओके, so this is a ray E. Okay, now look here. This ray BE, her ray BE is a bisector of the angle ABC. Bisector of the angle ABC. जर आपल्याला चेक करायचं असेल तर बघा, बायसेक्टर म्हणजे काय, कोनदुभाजक म्हणजे काय, हा आपण काय घेतलेला 60 डिग्री घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, अँगल ABC हा 60 डिग्री घेतलेला आहे, 60 अंशाचा कोन घेतलेला आहे. जर हा दुभाजक आहे म्हणजे हा अँगल कितीचा होईल, 30 चा होईल. अँगल ABE 30 चा होईल आणि अँगल CBE हा सुद्धा काय होईल, 30 चा होईल. मीन्स अँगल बायसेक्टर डिवाइड द अँगल इनटू टू इक्वल मेजर. दोन समान अँगल मध्ये, कोणामध्ये डिवाइड करतात अँगल बायसेक्टर. तर आपल्याला चेक करायचं असेल तर बघा, हा अँगल कितीचा आहे तुम्हाला लक्षात येईल. सर्व आपण अँगल ABC किती घेतला होता, 60 घेतला होता. बघा हा अँगल 10, 20, 30 म्हणजे हा अँगल CBE हा 30 चा झालेला आहे. बघा त्याच प्रकारे आपल्याला हा अँगल चेक करता आहे, अँगल ABE. बघा अँगल ABE हा सुद्धा अँगल चेक करता येईल. बघा 10, 20, 30 म्हणजे हा सुद्धा 30 चा होईल. म्हणजे याचा अर्थ काय होईल, अँगल बायसेक्टर डिवाइड द अँगल इनटू टू इक्वल मेजर. ओके, बघा अँगल ABC आपण किती घेतलेला आहे, अँगल ABC 60 डिग्री घेतलेला आहे. ओके, सो अँगल AB आत्ताच आपण चेक केलेला आहे, अँगल ABE इक्वल टू 30 डिग्री. अँगल CBE हा सुद्धा 30 डिग्री आहे. याचा अर्थ काय होईल मग, अँगल ABE इक्वल टू अँगल CBE is equal to half of the angle ABC. ABC चा काय होईल, अर्धा, half of the angle ABC. हे यावरून आपल्याला लक्षात येईल. ओके, so this angle bisector divide the angle into two equal measure. Okay, so like that we can draw an angle bisector using a compass. Okay, now next we'll see to construct an equal measure in a given angle using a compass and ruler. तर आपल्याला एक अँगल दिलेला आहे, त्या अँगल दिलेला आहे, तर आपल्याला दुसरा एक अँगल तशाच प्रकारचा अँगल आपल्याला काढायचा आहे with the same measure by using a compass. How we construct the equal angle by using a compass. तर आपल्याला सेकंड पॉइंट आहे, आपल्याला शिकायचा आहे. सेकंड पॉइंट, to draw or to construct an angle. Second point, to construct an angle equal in measure, equal in measure to a given angle, using compass and ruler. Using compass and
अँगल दिला असेल त्या अँगलचा दुसरा इक्वल अँगल कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक अँगल काढू. तो अँगल आपल्याला किती घ्यायचा आहे आपल्याला. हा एक अँगल काढला बघा. हा अँगल काढला. आपल्याला असाच एक अँगल आपल्याला इथे काढायचा आहे. तर कशा प्रकारे आपल्याला काढता येईल. टू कन्स्ट्रक्ट एन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युजिंग द कंपास अँड रूलर. सो ड्रॉ अ अँगल. कोणताही एक अँगल काढा ऑफ एनी मेजर. कोणत्याही मेजरचा 60चा असू द्या 70चा असू द्या. by using protractor we can draw or like that we can draw of any measure. We don't know the what is the measure of this angle. या अँगलचं मेजरमेंट किती आहे आपल्याला माहित नाही. अशाच प्रकारचा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर कशा प्रकारे काढावा लागेल आपल्याला बघा. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल. एक रे काढावा लागेल. काय करावं लागेल. एक रे काढावा बघा. हा एक रे काढला. सपोज I am writing here A, B and C, and here I am writing here Q, and this is a R. ओके. तर काय करावं लागेल आपल्याला बघा. आपल्याला इक्वल कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. इट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ द कॉन्ग्रुएंट अँगल. इक्वल अँगल काढायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल. पुट द पॉइंटर ऑन द पॉइंट. टेक द एप्रोप्रिएट डिस्टन्स. आपल्याला जेवढं पाहिजे जास्त अंतर नाही घ्यायचं. जेवढं आपल्याला या आपण जेवढा अँगल काढलेला आहे त्यानुसार आपल्याला अंतर घ्यायचं आहे बघा. डोंट टेक मोर डिस्टन्स. लुक हियर. So from the point B, look here, on the point B, put the pointer of the compass. बघा. draw केला R. The same R we have to draw from the point Q. या पॉइंट मधून आपल्याला दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके. दुसरा आर्क आपण ड्रॉ केलेला आहे. नंतर बघा याचं अंतर किती आहे. लेंथ किती आहे ते कशा बघा. where this arc intersect the BC, where this point and this points. we have to measure. आपल्याला याची लेंथ मेजर करावी लागेल बघा. Put a pointer on this point on the arm BC, then adjust the length. Look here. बघा. या प्रकारे आपल्याला आर्क आखायचा आहे यामध्ये फर्स्ट फिगर मध्ये. नंतर बघा the same arc we have to draw from this point. या पॉइंट मधून आपल्याला एक आर्क आखायचा आहे. ओके. from this point. Look here. from this point we have to draw the one arc. ओके. आर्क आखल्यानंतर बघा काय करायचं आहे. we have to draw the ray from their point Q and passing through this intersection. Okay. बघा. use a sharp pencil. So we get a equal angle. We get the equal angle. Suppose this point is P. जर आपण प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने मोजलं तर आपल्याला असं लक्षात येईल. आपण किती घेतला ते आपण इथे बाय युजिंग प्रोट्रॅक्टर केलं नव्हतं तरी सुद्धा बघा किती आहेत बघा. किती आहे. 10, 20, 30, 40, 50. 50 नंतर बघा किती आहे. 55,
55, 56. तर बघा सेम मेजर तुम्हाला इथे सुद्धा मिळेल. सेम मेजर बघा, सेम मेजर तुम्हाला मिळेल. 10, 20, 30, 40, 50, 55 आणि 56. म्हणजे हा 56 डिग्री हा सुद्धा आपल्याला 56 डिग्रीचा मिळालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट अँगल करायचा आहे विथ द इक्वल मेजर. म्हणजे अँगल ए बी सी इक्वल टू द अँगल पी क्यू आर. अँगल ए बी सी इक्वल टू अँगल पी क्यू आर, and that is equal to how much you got, 56 degree. Okay, so by using a compass and ruler we can draw the equal angle, okay, by this method. So in this method what we done, first we draw the angle ABC of any measure. किती मापाचा आपल्याला अँगल घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण दुसरा रे घेतलेला आहे, क्यू आर हा रे घेतलेला आहे. ते ड्रॉ अ रे क्यू आर. देन आफ्टर दॅट व्हॉट वी डिड हियर, फर्स्ट वी टेक द पॉइंटर ऑन द पॉइंट बी. ओके, टेक द अप्रोप्रिएट डिस्टन्स अँड मार्क द आर्क. एक आर्क आपल्याला आखायचा आहे. ओके, the same arc we have to draw from the point Q. From the point Q वरून आपण काय केलेला, एक आर्क आखलेला आहे. त्यानंतर we have to take the how much distance of this angle. We have to mark the, we have to adjust the arc. Okay, we have to adjust the arc which pass through this point. तर हे ऍडजस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे, या पॉइंट मधून where this arc intersect on the arm QR, we have to draw the one arc. Okay, then after that by using a ruler, okay, put a point here where it is intersect, draw a ray passing through the point Q and passing through this intersection. तर अशा पद्धतीने आपण अँगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, इक्वल अँगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, नंतर बघा, यानंतर आपण घेऊया प्रॅक्टिस सेट 3. प्रॅक्टिस सेट 3. तर प्रॅक्टिस सेटचे उदाहरण याच बेसवर दिलेले आहे. तर यूज अ प्रॉपर ज्योमेट्रिकल इंस्ट्रूमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल. यूज द कंपास अँड रूलर टू बायसेक्ट देम. तर आपल्याला कंपासच्या सहाय्याने काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे, अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, तर कशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल अँगल बघा. प्रॅक्टिस सेट 3 त्याला अँगल बायसेक्टर. त्यानंतर आपण घेऊया प्रॅक्टिस सेट 3. ओके, प्रॅक्टिस सेट 3. प्रॅक्टिस सेट 3. ओके, तर आपण कोणतं उदाहरण घेऊ, आपण इथे सेकंड एक्झाम्पल घेऊया. आपण 115 डिग्री, 115 डिग्री. ओके, तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, हा अँगल काढावा लागेल. 115 डिग्रीचा अँगल काढावा लागेल. ओके, तर सर्वप्रथम आपल्याला रे काढावा लागेल. ओके, we can write any letter here. I am writing here B and this point is C, BC. Okay, now we have to draw the angle of 115 degree. Put the pointer of the pointer of this protractor, okay, on point B. Look here.
पॅरलल. तर व्यवस्थित आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचा आहे ऑन द रे BC. नंतर आपल्याला काउंट करायचा 115 डिग्री. हा काय आहे 90 अंशाचा कोन आहे. मग 90 100 110 आणि 115 म्हणजे आपल्याला 5 लाईन काउंट करावं लागेल. 1 2 3 4 and this is a 5 big line is a 5 middle. This is a 150 degree. Okay. Then we have to draw the 150 degree. So this is a 150 degree. Okay. And suppose this point is A and this angle is 150 degree. Okay. Then by using a compass we have to bisect. तर आपल्याला बायसेक्ट करायचा आहे अँगलला, म्हणजे अँगल बायसेक्टर काढायचा आहे. Put the pointer on the point. We take the appropriate distance. तुम्हाला पाहिजे तेवढं अंतर घेऊन आपल्याला काय करायचं आहे एक आर्क आखायचा ऑन द आर्म AB and on the arm BC. तर okay. Then after that now we can disturb here. आपण आपल्याला डिस्टर्ब करू शकतो, आपल्याला जेवढं अंतर पाहिजे तेवढं घेऊ शकतो. परंतु एकदा अंतर घेतल्यानंतर आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आर्कला. बघा where this arc intersect the arm AB and the BC. Okay. Now the same arc from this point. Okay. Now we get this intersection. We get this intersection. Okay. Now we get here the angle bisector. Suppose this point is E. So like that we have to construct the angle. Okay. अँगल आपल्याला काढता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला अँगल बायसेक्ट करता येईल. जर आपण मेजर केलं हे अंतर तर आपल्याला लक्षात येईल बोथ द अँगल्स, अँगल ABE and अँगल CBE आर द इक्वल अँगल. हे दोन्ही अँगल इक्वल होईल. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. त्याच प्रकारे आपल्याला एक उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण 90 डिग्री. 90 अंशाचा कोन काढायचा आपल्याला. तर 30 मेथड आपल्याला वापरावं लागेल. First we have to draw the ray. Suppose this is a Q and this is a R. By using a protractor, put the pointer on the point Q and it should be parallel to the QR. समांतर ठेवायचं आहे आपल्याला प्रोट्रॅक्टर from the point Q. नंतर आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तर हा झाला 90 अंशाचा कोन. तर याला आपल्याला काय करायचं आहे बायसेक्ट करायचं आहे. तर बायसेक्ट कशाच्या सहाय्याने कंपासच्या सहाय्याने आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. तर बायसेक्ट करा. ओके. Then from this point where this arc intersect, from this point we have draw one arc, the same arc from the point, from this point
then join it. Draw one ray from the point Q. Okay. तर बघा या प्रकारे आपण या अँगल PQR ला काय केलेला आहे, बायसेक्ट केलेला आहे. जर आपल्याला चेक करायचं असेल तर बघा अँगल किती येतो. ऑब्विसली हा 45 चा येईल. इट इज अ हाफ. ऑलरेडी दिलं आताच आपण बघितलेला आहे. बघा हा अँगल, सपोज दिस नेम इज M. ओके, सो RQM, look here 40 and 40 and 45. हा अँगल मेजर करा. मग अँगल PQM हा सुद्धा आपल्याला काय मिळेल बघा 45, एक्झॅक्ट 45 डिग्री आपल्याला मिळेल. ओके, तर याचाच अर्थ असा की अँगल बायसेक्टर डिवाइड द अँगल इनटू टू इक्वल मेजर. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 3 कंप्लीट करायचा आहे. उरलेली जी उदाहरणे रिमेनिंग प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला घरी करायची आहे.